पाचवं पर्याय स्पर्धेचं गर्व प्रत्येक राई गावातील वासियांना लाभले गेले। AK स्पोर्ट्स इव्हेंटच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। माऊली 11 संघ मैदानाच्या दाखल झाला। पहिला मॅच अजय पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु पराभवाचा धक्का दिला, जास्त काय होऊ शकले नाहीये त्या मॅच मध्ये। अगदी 32 धावा अजय पाटीलने केल्या, त्यानंतर एकही फलंदाज चौकार एकही फलंदाज षटकार मारला नाहीये आणि त्याचीच किंबहुना जर पाहिली गेली तर कमीत कमी धावा होत्या। आणि तिकडून जयेश शेजवाल सेकंड इनिंग मध्ये 49 धावा ज्याने केल्यात आणि तिकडे जर पाहिले गेलं तर वसंत फार्मने तो मॅच जिंकला होता। हा मॅच जर पाहिले गेले तर माऊली 11 साठी फार महत्त्वाचं राहील, कारण की पहिला मॅच जिंकलाय, नो डाऊट अबाउट इट। क्रीव 11 संघाने प्रेशर दडपण कमी राहील, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेले तर माऊली 11 या संघाला या मॅचमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ही मॅच जिंकायची आहे। परिस्थिती ओळखून तुम्हाला क्रिकेट खेळायचं, आताचं आधुनिक क्रिकेट थोडंसं का होईना वेगळं झालेलं आहे। चला दोन बॅटर रेडी झालेत। षटक क्रमांक 1 मध्ये अमित, ज्याने पहिल्या मॅच मध्ये जर पाहिले गेले तर 2 विकेट घेतल्या होत्या, कमीत कमी धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या, फक्त 6 धावा आणि 2 विकेट ज्या गोलंदाजाने घेतल्या होत्या। आत्मविश्वास आहे आणि त्याच गोलंदाजाला आता गोलंदाजी मार्कवरती पाठवले गेले। हवेचं प्रमाण भरपूर प्रमाणावरती आहे। मीरा भाईंदरच्या परिसरामध्ये राई असं गाव आणि बालयोगी सदन महाराज क्रीडा संकुलवरती चालू असलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आजच्या दिवसातील चौथ्या मॅचला सुरुवात करतोय। पहिलाच बॉल इथे 9च्या स्वरूपात राहतो अमितचा, एक्स्ट्रा स्वरूपात धाव या ठिकाणी ऍड केली जाईल। लखलखती चमचमची चॅम्पियन ट्रॉफी कोण जिंकेल, राय प्रीमियर लीग उद्याच्या दिवसामध्ये याही गोष्टीचा उल्लेख केला जाईल। सकाळ सत्र उद्घाटन समारंभ आपण बघितला, त्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने गणपती बाप्पांचं पूजन झालं, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन झालं, त्यानंतर ते पाहिलं खेळपट्टीचं पूजन आणि तिथून जर पाहिले गेले तर राय प्रीमियर लीगला आपण सुरुवात केलेली आहे। फ्रीडचा बॉल, मुक्त फटका खेळण्याची संधी, स्ट्राईक एंडवरती बाहुबली ऑफ राई अर्थातच अजय पाटील। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही 9 आलेला नाही आहे, एकही 10 आलेला नाही आहे। खरं तर ISPला आता नियम आला, परंतु राय गावापासून पहिलेपासून हा नियम आहे। खरं तर नो डाऊट अबाउट इट मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा नियम या परिसरामध्ये लागू करण्यात येतो। हा फुलटॉस अजय पाटीलला इथे संधी होती, अजय पाटील फुलटॉस बॉल मैदानाच्या आत ठेवत नाही, तो पाठवतो मैदानाच्या बाहेर, डीप बाकड ऑफ द स्क्वेअर रेगला ठोकलाय अजयने, षटकार। आगरी कोळी परंपरा जोपासणारा रायगाव आहे। दरवर्षी रायगाव मध्ये जर पाहिलं तर पालखी मिरवणूक आपण पाहत असतो। आई गावदेवीची पालखी आपण बघणार आहोत 2 जूनला। प्रत्येकाने पालखीला सहभाग व्हायचा आहे। आपण जर पाहिलं तर अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप बाकडा स्क्वेअरला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक विशाल राऊत या परिसराचे आणखीन एक जबरदस्त समालोचक आहेत, त्यांचे आपण करूयात वेलकम। त्याच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय, फेकी होईल, तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल। एक सिंगल धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा या मात्र धावफटकावरती लागल्या गेल्या। प्रथम बॅटिंग करत असताना टीम माऊली 11 या संघाला आपण पाहत आहोत। नुकताच वर्गमित्र चषक आपण बघितलं, ती एक स्पर्धा एन्जॉयमेंट असते, प्रत्येक वर्गातील खेळाडू एकत्रित येत आहेत। तो संघ छोटा आहे किंवा मोठा हे मात्र पाहिलं जात नाही, फक्त एन्जॉयमेंट कसं करावं हे मात्र रायगाव आणि वर्गमित्र चषक यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहायला मिळालं। थोडंसं मिसफिल्डिंग झाले, तत्पूर्वी फेकी केली जाईल आणि पाहता क्षणाला 2 धावा या बॉलवरती परिपूर्ण प्राप्त केल्या गेल्या। त्या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 10च्या घरामध्ये विदाउट लॉस। चांगली सुरुवात, 3 बॉलमध्ये 10 धाव बनवल्यात। चला जास्तचा वेळ खर्च होणार नाही आहे। प्रफुल्ल पाटील आणि ऑल टीम आम्ही विनंती करतोय, कारण की वेळेनुसार आता मॅचेस सुरू झालेत। वेळेच्या अभावी आपण क्रिकेट खेळत होतो, 11 वाजता मॅच सुरू झाल्या, परंतु तिथून 4 मॅचेस अगदी 3 मॅचेस कंप्लीट झाले, हा चौथा मॅच। धीम्यागतीचा बॉल ओळखू नाही शकली, इथे बॅटची लागली आहे कडा, विकेट किपरचा सहारा, मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का टीम माऊली 11 संघाला परतावं लागेल। फलंदाज नीरज बॅक टू दी पवेलियन, गॉन।
थँक्यू टू से पुणे एकदा वेलकम बॅक. सर्वच मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या दुपार छत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं या राय प्रीमियर लीग 2026 पर्व 5वं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विकेट गेल्या, पहिला धक्का लागलाय, धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, एका हाताने अगदी बॉलला अडवले गेले. शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर तुषार पुढे आले होते आणि याबरोबर एक सिंगल धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिल्यात येईल. आत्तापर्यंत जर पाहिले गेले तर 5 बॉलचा खेळ मात्र परिपूर्ण कंप्लीट झाला. शेवटचा इथे अंतिम बॉल स्ट्राईक रेटवरती बाहुबली अर्थातच अजय पाटील यांना आपण बघतायत. एक षटकार आलाय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पहा. एका बाजूला एक्सपिरियन्स आहे भरपूर वर्षांचा आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टर. कारण की अजय पाटील जर पाहिले गेले तर तितकेसे क्रिकेट खेळले, परंतु त्याहून दुप्पट क्रिकेट मित्रमंडळ अमित यांनी खेळलंय आणि तोच फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर माऊली 11 हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना एक गडी गमावलाय. 11 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. या आपण ऐकूयात डीजे बाबा यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा येऊयात या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने. वेलकम बॅक. गेल्या मॅचमध्ये 2 षटकं आढळले होते प्रफुल्लने आणि आता मात्र षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले. पहिल्याच बॉल इथे डॉटच्या स्वरूपात राहतोय. पण आत्ताचं आधुनिक क्रिकेट तुम्ही जेवढ्या वेगाने टाकाल तुम्ही तेवढ्या वेगाने फलंदाज आक्रमण करू शकता, परंतु तुम्ही जेवढ्या धीम्या गतीने टाकाल फलंदाज सातत्याने बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमण करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाही आला. एक धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. अजय पाटील स्ट्राईकिंगवरती येतील. माहीत आहे त्यांना आता स्ट्राईक जास्तीत जास्त घ्यायचे आहे, जास्तीत जास्त बॉल खेळायचे आहेत आणि वेगाने धावा आपल्या माऊली 11 संघासाठी बनवायच्या आहेत. याबरोबर एक सिंगल धाव येईल ऋषभच्या बॅटमधून. एक सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावरती 12च्या घरामध्ये. ऑन साईडला पुन्हा एकदा बॉटमॅनचा पुरेपूर वापर केला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने फेकी होईल, तत्पूर्वी एकच धाव प्राप्त केली जाईल. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये विकेट आली. अगदी तिकडून जर पाहिले गेले तर 11 धावा खर्च केल्या आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल धाव येईल. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिले गेले तर बॉल मागे निघून चाललाय. तत्पूर्वी जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक धाव परिपूर्ण प्राप्त केली जाते. सिंगल डबलने आता धावा बनतात, एक महत्त्वाची गोष्ट. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती लागल्यात 14च्या घरामध्ये. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. धीम्या गतीचा बॉल खोला टाकल्या, ऑन साईडला ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतात. लॉंग ऑनच्या बॉलपर्यंत फंबल झाले. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न आणि इकडे 2 धावा पाहता पाहता रनिंग पिढून विकेटच्या जोरावरती प्राप्त केल्यात. चांगल्या वेगाने धावलेत दोन्ही फलंदाज. धावा मिळाल्या त्या बॉलवरती 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती 16 अंकांवरती. आता शेवटचा इथे अंतिम बॉल शिल्लक षटक क्रमांक 2 मधील. प्रफुल्ल पाटील अनुभव आहे, तो अनुभव दाखवावा लागेल. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे पुढे एकदा जर पाहिलं तर नशिबाची साथ आता बॅटिंग करण्या टीमच्या बाजूने निघून जाईल. बॉल सरळ 2 धावेसाठी. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 12 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना माऊली 11 या संघाला मैदानाच्या आतमध्ये बघतात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फटकावरती लागल्या आहेत. त्या म्हणजे 18च्या घरामध्ये. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये 11 होती ती आता मात्र जर पाहिलं तर 9 वरती आले. 9च्या सरासरीने 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या आपण ऐकूया डीजेला येवत पुणे एकदा मॅचच्या दिशेने. वेलकम बॅक. पुणे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती प्रशांत यांना आपण बघतायत. एक चांगली भूमिका राहील या टीमची, याही गोष्टीचा उल्लेख करेन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे नाही जमलं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गेल्या मॅचमध्ये 3 फ्रेश बॉलर वापरले आणि त्यानंतर प्रफुल्ल यांना 4थ्या षटकात बोलवण्यात आले. याही मॅचमध्ये 30 रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जबरदस्तरित्या. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जितपट डॉट बॉल जातील तितका प्रेशर आता माऊली 11 वरती राहील, कारण की पहिला मॅच पराभवाचा धक्का लागल्यानंतर या मॅचमध्ये परिस्थिती काही असू द्यात, तुम्हाला परिस्थितीला झोगारून चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की इथे तुम्हाला 60+ जायचं, 50+ जायचं, त्यासाठी तुमच्या बॅटला बॉल लागणं गरजेची गोष्ट आहे. सलगचे प्रशांतचे 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळतायत ऋषभ या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये बघतायत आपण. फुलटॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक प्रफुल्ल पाटील एक साधा सोपा सरळ झेल हातामध्ये निघून जाईल. विकेटचं पतन, हा लागला धक्का ऋषभच्या स्वरूपात परतावा लागेल ऋषभला डगआउटच्या दिशेने. दुसरा धक्का टीम माऊली 11. थँक्यू डिझे. जास्त काही ऋषभ नाही करू शकले. अगदी बाजूचा 7 बॉलचा सामना ज्याने केला, 3 धावा बनवल्या, 3 बॉल डॉट आणि 1 विकेट. जवळपास जर पाहिले गेले तर नाराज असतील स्वतःच्या बॅटिंगवरती. RPL आपण बघतायत, राई प्रीमियर लीग. मोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालेत. अंडरपासून झालेला सुरुवात क्रिकेटचा प्रवास आणि आज ओरममध्ये देखील चांगलं प्रभावित कामगिरी केलंय. आणि मोहित पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. मला वाटतं 24-25 मध्ये मोहित टीमचे कॅप्टन देखील होते. पुढचा बॉल गोलंदाज यार. पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता, ऑन साईडला टर्न केलंय. जास्तीत जास्त धीम्या गतीचे बॉल टाकण्याचा प्रयत्न करतात आणि जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई अगदी पाहिले गेले हा जो संघ आहे एक गाव एक फॉर्मॅटमधून प्रत्येक वर्षी प्रत्येकानं जर पाहिले तर कॅप्टनशिप देण्याचा प्रयत्न करतो. यंदा जश पाटीलला आपण बघितलं, कित्येक वर्षी हितेश म्हात्रे यांना देखील आपण बघितलं. अनुभव फार मोठा आहे. मोहित पाटील असतील, आणखीन काही कॅप्टन आहेत त्यांचा देखील उल्लेख करणार आहोत. धीम्या गतीचा बॉल, कटरचा वापर, लेग ब्रेक होता. अजय पाटील देखील बीट झालेले आहेत. अगदी लेग स्टिक वरून मिडल स्टिकला बीट करत असताना अगदी त्याहून वरतीन बॉल निघून चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिले, 1 विकेट प्राप्त केले गोलंदाजाने. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉफ केल्या बॉलला, पाठवले स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट, षटकार, 6 धावा. हा ढगातच बॉल मारलाय, समोरच्या दिशेने कडक स्ट्रोक खेळलाय अजय पाटील. सिंगल डबल कमी आणि षटकार चौकारांची बोलीभाषा जास्तीत जास्त प्रमाणात आपण पाहत असतो. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाफडगाव जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. तर म्हणजे 25 धावा. इकॉनॉमिकल षटक राहिले. जरूर षटकार आलाय परंतु प्रशांतने फक्त आणि फक्त 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट षटक क्रमांक 3 मध्ये प्राप्त केले. आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज मार्कवरती प्रफुल्ल पाटील. अनुभव. पहिलाच बॉल ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. एलिव्हेशन तितकंसं प्राप्त होऊ शकले नाहीये. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले. 1च धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. आता येणारे 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये मिनिमम इथून 30 ते 35 धावा लागणं गरजेची गोष्ट आहे. कारण की 26 धावा धाफडकावरती आहेत. अजय पाटील जर राहिलेत धावा बनतील, नो डाऊट अबाउट इट. सिक्सर किंग ऑन साईडला फटका इथे चांगला आहे अजय पाटीलच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षकाची निवड केली. क्षेत्ररक्षक राहतील प्रेक्षक बनून. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. गगनचुंबी षटकार. या षटकारांची टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते 32 धावा. अजय पाटील 10 बॉलमध्ये आतापर्यंत 24 धावा करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. हवेचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे आणि आता धुळीचं वातावरण असेल. पुढचा बॉल
पायातला बॉल होता. अगदी पाहिलं गेलं तर मनगटाचा वापर पुन्हा एकदा केलाय. फ्लिक ऑफ द रिग्स. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला बॉलपर्यंत पोहोचेल. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दफडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 34 धावा या मात्र धावफडकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 4 आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. दिव्यागतीचा बॉल पुन्हा एकदा पायातला बॉल होता. ऑन साइडला टर्न केले बॉलला. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलेला. आता काव कॉर्नर फेजचे फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या प्राप्त केल्यात. वेलकम डीजे बाबा, आपलं देखील स्वागत. या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला समालोचन करण्यासाठी आलोय, ज्या ज्या वेळेला डीजे बाबा असतील, प्रत्येक षटकानंतर प्रत्येक विकेट नंतर आपण नवनवीन गाणे आपण संगीत पाहत असतो. ही क्वालिटी आहे. या वेळेला यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. प्रफुल्ल पाटीलने टाकलेला बॉल क्लीन बोल्ड. लेग स्टिक दाखवत असताना अजय पाटील जी लेग स्टिक वाकवली. मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू बाद. थँक्यू. 28 धावा बनवल्यात अजय पाटीलने. त्यामध्ये 3 षटकांचा समावेश. सिंगल डबलच्या जबरदस्त कामगिरी केली अजय पाटील. आता परतीचा प्रवास त्यांना करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 5 वरती हितेश यांना आपण पाहत आहोत. आता हितेशला आणि मोहितला चांगल्या भाग्यदारीची गरज आहे. जर भाग्यदारी रचली तर वेगाने धावा बनतील. त्यासाठी प्रयत्न त्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. टीमची टोटल धाव फटकावरती 36. शेवटचा अंतिम बॉल फुलटॉस होता. फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला. ऑन साईडला टर्न केल्या बॉलला. बॉल चालला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत. फेकी केली जाईल. ॲक्युरेट फेकी. या बॉलवरती फक्त एकच सिंगल धाव प्राप्त केली जाईल. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना माऊली 11 या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. 37 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्या. 24 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. आता येणारे 6 बॉलमध्ये वेगाने धावा बनवायच्या. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा राय प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्या या स्पर्धेचं. चार ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा या मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. गणेश यांना आता आमंत्रित केले षटक क्रमांक 5 मध्ये. पहिलाच बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील बॉलपर्यंत. तत्पूर्वी एकच सिंगल धाव मात्र परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव मिळेल. एक सिंगल धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती त्यामध्येच 38 धावा. आज यंगस्टरपासून जर पाहिले गेले तर 40+ क्रिकेट राय गावामध्ये आपण सुरू आहे. खरं तर राय प्रीमियर लीग ज्यासाठी भडवली जाते अगदी यंगस्टर पुढे तसं आपल्या सातत्यपूर्वक पाहायला मिळतं. प्रिन्स म्हात्रेने काय नॉक दिला, का बॅटिंग केली 46 धाव्यांची. ऑन साईडला यावेळेला जर पाहिलं तर मिसिंग शॉट पाहायला मिळाला. मोहित पाटीलच्या बॅटमधून एक सिंगल धावेल. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि इकडे विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मोहितने भाग पाडलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये हितेशच्या खेळीला पूर्ण विराम. धक्का लागला. 4था टीम माऊली 11 या संघाला.
विकेट गेले मैदानाच्या आतमध्ये. विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं मोहितने. आता मोहितने जो विश्वास दाखवला त्याच विश्वासावर बॅटिंग करावी लागेल. उचलटा घेण्याचा प्रयत्न, बॅट चिकायला लागले, बॉल चाला मागे, विकेट किपरला बीट करत असताना या बॉलवरती धाव मिळतील 2. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 41 धावा, 40+ धावा या मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. विसरून चालणार नाही आहे. गेल्या मॅचमध्ये प्रफुल्ल पाटील वन मॅन शो, वन मॅन आर्मी काय बॅटिंग केली होती. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. चांगली सुरुवात करून दिली होती परंतु शेवट नाही गोळू शकला. 36 धावा गेल्या मॅचमध्ये प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून वन मॅन शो, वन मॅन पारी आपण पाहिली होती. गणेश पुन्हा एकदा तयार. चढल्या घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होईल का. विकेट सॅक्रिफाईस पुन्हा एकदा होईल का, तर नाही. ऑन द क्रीज पुन्हा एकदा फलंदाज पोहोचले गेलेत स्वतःच्या फलतूमध्ये. गणेश कित्येक वर्षाले क्रिकेट खेळत आहेत. अगदी ओरम क्रिकेटमध्ये प्रभावित केले. या मैदानावरती मोठमोठे षटकार गणेशने ठोकलेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्थिरावले 41 धावा. हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, नाही पोहोचू शकलेत. बॅकअप मिळेल तत्पूर्वी एकदा प्राप्त केले. मोहित दुसऱ्या धावासाठी पलटले. 2 धाव प्राप्त केल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का. 3 धावा देखील इकडे सहजरित्या सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या जातील. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. त्या म्हणजेच 44 धावा. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. शेवटचा इथे अंतिम बॉल. एखादा मोठा फटका आला 50च्या पलीकडे जाऊ शकतात. इथून 50च्या आतमध्ये रोखायचा असेल तर हा चांगला चेंडू हाताळायचा आहे. या बॉलवरती कमीत कमी धावा खर्च करावा लागतील गोलंदाज गणेश या गोलंदाजाला. शेवटचा अंतिम बॉल. सायकडून नवीन फलंदाज जिग्नेश बॅकफुटला गेले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका तिकडे फसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. 1 बाउन्स चेंडू निघून चाललाय. डिक्लेरेशन झोनमध्ये या बॉलवरती धाव मिळतील 2. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम माऊली 11 टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. ही मॅच जिंकण्याकरिता टीम क्रीव 11 या संघाला करायचे आहेत 5 षटकांमध्ये 47 धावा. आता पाहूया त्या 47 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. पहिल्या डावात सुरुवात चांगली झाली होती. अजय पाटील आणि नीरजने अगदी सुरुवात चांगली केली गेली. अगदी पाहिजे तर अजयने 2 पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. त्यानंतर जर पाहिजे तर एक सिंगल आली, नीरजला स्ट्राईक दिली, नीरजने 2 धावा काढल्या. तिकडून जर पाहिजे तर नीरजची विकेट गेली. ऋषभ देखील जर पाहिजे तर थोडेसे नाखुश राहिले. मोहित जास्त काही करू शकले नाही आहेत. हितेश देखील जास्त काही करू शकले नाही आहेत. जिग्नेश देखील जास्त काही करू शकले नाहीत. परंतु सिंगल डबलने धावाला अगदी जर पाहिजे तर धावफटकाला आकार दिला आणि धावा धावफटकावरती लागल्या. 46-47 धावा करायच्या आहेत. मजा येईल या मॅचला देखील. ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस झाले त्या मैदानावरती त्या वेळेला टफ फाईट आपण नेहमीच पाहिलंय. चला ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आवाज ऐकूयात अक्षय साठम यांचा. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी डीजेची विश्रांती आणि येऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने.
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात, ऐकत आहात राई गावाची मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, परंपरेची ही स्पर्धा राई प्रीमियर लीग 2026 टेनिस क्रिकेटचा थरार. आणि सध्या दोन टीमच्या दरम्यान ही महत्त्वाची लढत आहे. एका साईडला माऊली 11 आणि त्यांच्या अपोजिट क्रीव 11. पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर 1K47 हा टार्गेट सेट केलं आहे. 47चं टार्गेट सेट. या अगोदर 49 धावा चेस केल्या होत्या क्रीव 11 या संघाने. आणि जवळजवळ पाहिलं तर बॉल शिल्लक ठेवून ती मॅच जिंकवली होती. प्रफुल्ल पाटीलच्या 36 धावा म्हणजे 3 ओव्हरमध्ये त्या धावा चेस झाल्या होत्या. 20 बॉलमध्ये. याही मॅचमध्ये ती अपेक्षा त्या बॅटिंग करणाऱ्या क्रीव 11 कडून आहे. प्रफुल्लचा विकेट गेला तर मग दबावमध्ये संघ येऊ शकतो आणि प्रफुल्ल राहिला तर समोरचा संघ दबावमध्ये येईल. म्हणून ही महत्त्वाची मॅच आहे आणि या मॅचमध्ये पाहूया कुणाचं अस्तित्व टिकून राहील. दमदार आणि दर्जेदार आयोजन, नियोजन सर्व आयोजकांचं कौतुक करेन. जयनमान स्पोर्टची ही क्रिकेटची स्पर्धा त्यांनी पुरस्कृत केलेली. राई गावासाठी क्रिकेटची परभणी आणि क्रिकेटची मेजवानी म्हणजेच राई प्रीमियर लीग हा टेनिस क्रिकेटचा थरार या मैदानावरती श्री बालयोगी सदानंद महाराज क्रीडा संकुलन क्रिकेटचं हे मैदान, ऐतिहासिक पावनभूमीमध्ये असलेलं हे मैदान आपण पाहतोय. या मैदानावरती आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा पाहिल्यात. मागील वीकमध्ये वर्गमित्र चषक एक सक्सेसफुल टुर्नामेंट आणि दरवर्षीची परंपरा पाहिली. त्याही स्पर्धेमध्ये आदर्श विद्यामंदिर राईमध्ये शिकलेले सर्व ते विद्यार्थी आणि ती स्पर्धा क्रिकेटची मॅच आणि शाळेची बॅच वर्गमित्र चषक आणि त्यानंतर राई गावाची ही स्पर्धा म्हणजेच ऑलमोस्ट मला वाटतंय शेवटची ही स्पर्धा. यानंतर रबर बॉल, टेनिस बॉलची जरी शेवटची असली तर रबर बॉलची स्पर्धा आपण पाहणार आहोत लवकरच. माऊली कप रबर बॉल क्रिकेटचा थरार इन ॲक्शनमध्ये. सध्या पाऊस पडला पाहिजे तसा, आता नकोय. बॉलिंग मार्कवरती अजय एक आयकॉन, तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटचा हिरो म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते प्राऊड ऑफ राई प्रफुल्ल पाटील. सेकंडला ऑल द बेस्ट बोथ टीम, बेस्ट ऑफ लक. फर्स्ट बॉल अजयचा. पहिल्या बॉलवरती हे सेन्सिबलपणा पाहिलंय प्रफुल्ल पाटील. आणि अजूनही आठवते चंद्रपाड्याच्या जवळजवळ 20 वर्ष झालं सिद्धिविनायक चषक आणि त्यामध्ये राई टीमने जवळजवळ 7 ते 8 टुर्नामेंट पटकावल्या. त्यामध्ये जेव्हा जेव्हा राई संघ जिंकलाय बॅटर किंवा सिरीज प्रफुल्ल पाटीलच्या नावावर आहे. म्हणून प्रफुल्लला तिथे एक वेगळा आदर्श खेळाडू मानला जातो. वेगळी रिस्पेक्ट आहे या टेनिस क्रिकेटमध्ये, खास करून जुचंद्र चंद्रपाडा नगरीमध्ये. ओ स्विंग अँड मिस, आतून बाहेर काढला बॉल. ही कला आहे अजयमध्ये. फिटनेस मॅन आहे, फिटनेस मेंटेन ठेवला आहे. आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजीमध्ये धुव्वाधार गोलंदाजी करतोय मोहित पाटील. एस्टँडच्या मागे चेंडूला अडवतोय. बॅटिंगमध्ये मोहितचा तितका परफॉर्मन्स झाला नाही, परंतु फिल्डिंगमध्ये एस्टँडच्या मागे चांगली फिल्डिंग तो करतोय. राऊंड विकेटने हुकचा फटका, अर्धा हुक अर्धा बॉल. फिल्डर आलाय स्क्वेअर लेगला. अतिशय सुंदर कॅच. कॅचेस विन द मॅचेस. या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं होतं प्रिन्स या बॅटर करता, म्हणून तो कॅच सुटला, तो मॅच सुटला. इथे कॅच पकडलाय, विकेट डाऊन. ऊर्जा प्रकट करणारं हे संगीत आहे. आणि खास करून ज्यावेळी आपण फार्म हाऊसला किंवा इतर ठिकाणी जातो
त्यावेळी रात्री हे गाणं वाजलं ना तर एखाद्याच्या अंगामध्ये जणू काही ती शक्ती संचारते आणि मग एक वेगळीच ऊर्जा. अप्रतिम गाणं आणि रणवीर सिंगचा तो डान्स. अजय बॉलिंग मार्कवरती विकेट प्राप्त झालाय. गणेश आलाय न्यू बॅटर इन. राऊंड विकेटने हा बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. स्क्वेअर लेग मधून लॉंग लेगच्या दिशेने बॉल पाहतोय. एकच धाव. विकेट नुकताच गेलाय. मागील मॅचमध्ये पहिल्या ओव्हरला 8 रन होते ज्यावेळी अर्जुन आडे बॉलिंग करत होता. प्रफुल्ल आणि जर पाहिलं विकास हे 2 बॅटर शांत पद्धतीने बॅटिंग केली आणि त्यानंतर प्रफुल्लने 3 सलग षटकार ठोकले आणि मॅच पूर्ण आपल्या ताब्यात केली. 36 धावांची ती इनिंग होती. ऑफस्टमच्या बाहेर पाहिलं आणि त्यानंतर सोडून दिलं. वाईट बॉल. जतीन पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये काल क्रिकेटमध्ये गाजवलाय. अंडरम क्रिकेट ओपनिंग बॅटर, ओरम क्रिकेट राईट टीममधून तेव्हाही जेव्हा जेव्हा बॅटिंग तेव्हा मोठी इनिंग, षटकारांची आतिषबाजी. कामानिमित्त काही कारणास्तव सध्या क्रिकेटपासून थोडासा मागे आहे. लगेच कमबॅक करू शकतो असा खेळाडू जतीन ॲज अ अंपायर म्हणून पाहतोय. बॅकफूट पंच. 2 धावेंकरता हा फटका होता परंतु प्रॉपर क्रिकेटिंग शॉट टायमिंगनुसार बॉलला रीड केलंय आणि या 2 धावा. अजयचं देखील चांगलं माइंडसेट आहे की ऑफस्टम लाईनवरतीच गोलंदाजी करणार, मोठा फटका खेळण्याची मुभा दिली जाणार नाही. आणि प्रफुल्ल सध्या स्ट्राईकला पाहतोय. 5 बॉल 5 रन. अप्रतिम गोलंदाजी राऊंड विकेटने. पुढचा बॉल अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. अंतिम बॉलला देखील बॉलला स्टेअर केलं. बॅकफुटला पुश करो खुश रहो आणि इथे 1 रन. मिनी प्रशांत घरत मला वाटते राई गावाचा तिथे फिल्डिंगला होता अशी माहिती येते आमच्यापर्यंत. 1 रननी धावपळक पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 6 धावा. पाठलाग करायचा आहे 47चा. 24 बॉल 41ची गरज. घेऊया एक डीजे ब्रेक. डीजे बाबा इन द मिक्स. ऋषभ उर्फा अबू. अभि बघूया कशी गोलंदाजी करेल. खास लेजेंडरी क्रिकेटर ज्याने जास्त स्पिन देखील खेळलाय, स्पिनही ओळखतो. आणि ऋषभ हा विकेट टेकर गोलंदाज आहे म्हणजे एक फिरकीचा जादूगार. तर एका साईडला क्रिकेटची रन मशीन प्रफुल्ल पाटील सध्या स्ट्राईक एंडला. 40+ ओपन क्रिकेटमधून देखील प्रफुल्लचा जलवा आत्ताही पाहतोय. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये पाहतोय. ओपन क्रिकेट म्हणजे सर्व क्रिकेटमध्ये बिझी असलेला प्लेयर प्रफुल्ल पाटील स्ट्राईक एंडला. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. लेजेंडरी प्लेयर आहे परंतु समोर यंगस्टर ऋषभला पाहतोय. डावपेच माहिती असल्यावर एक वेगळी रणनीती आखली जाते आणि तिथे कधी कधी रणनीती आपल्या अपोजिट घडताना पाहिले. फटका फसलाय. फिल्डर येईल का? होय आलाय राहुल. टिपलाय झेल म्हणून सांगितले की ऋषभ आहे फिरकीचा जादूगर. गोल्डन विकेट त्याने घेतलाय. प्रफुल्ल पाटील बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. ला जास्त होताना पाहिलं आणि त्यानंतर आउटसाईड ऑफ स्टंप ते चेंडू जे कट लागून स्लिपला, कव्हरला, पॉईंटला जिथे जास्त आऊट होतो विराट कोहली तसं प्रफुल्लला फसवलं या बॉलने. आतमध्ये वळणारा ऑफ ब्रेक बॉल होता. या बॉलला ओळखलं नाही. मोठा फटका खेळण्याकरता गेला. लालच दिली, हवा दिली, विकेट गेला.
स्टेप आउट करून खेळलाय पहा. वेट अँड वॉच केलं. हो हो, प्रयत्नार्थी परमेश्वर नांदो. प्रयत्न प्रामाणिक होते. वेल ट्राय वेल जज. 2 धावा रोखू शकत नाही. आणि हा कॅच पकडला असता तर पूर्ण दबाव असता बॅटिंगवाल्या क्रीव 11 या संघा. 18 धावा, 8 धावा, क्रीव 21. हा संघ डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्पिन गोलंदाज ऋषभ आपण पाहतोय आणि सध्या जबरदस्त गोलंदाजी. वर्गमित्र चषकामध्ये देखील अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. 3 बॉल रन्स 9 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऋषभ. उलट दिशेने खेळलाय. बरोबर जज केलं फुलटॉस बॉलला. प्रशांतनी यावेळी मात्र धावफलक 10 रन्स. प्रशांतच्या नावावर ही 1 रन आहे. माफ करा, गणेश. खरा बॉल. या बॉलला लीव केलंय, सोडून दिलंय. पाहूया पंच इंटरेस्ट आहे या बॉल करता. व्हाईट +1 टोटल 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 12 धावा, 12 रन्स. टार्गेट छोटा आहे तर कामगिरी मोठी करावी लागेल गोलंदाजाला. आता ऑफ ब्रेक. बॉलला पाहिलं आणि निहाळलं आणि लेट पण थेट 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 14 धावा. वेट अँड वॉच करून खेळला जातोय. पॉपिंग क्रिकचा पुरेपूर फायदा घेतोय बॅटर आणि क्रीजमध्ये सध्या नजर जमवलंय. चांगली बॅटिंग. रन 14. गणेशच्या बॅटमधून या 2 धावा येत आहेत. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा, म्हणजे पहिल्या ओव्हरच्या 5व्या बॉलवरती एक व्हाईट प्लस रन आला होता. 2 रन आले. त्यानंतर याही व्हाईट +1ला आला होता. पुन्हा डबल आला होता. शेवटचा बॉल तिथे सिंगल आला होता. खरा बॉल. नो +2. 3 टोटल एक्स्ट्रा आणि मॅचमध्ये पलटवार. येणारा बॉल फ्री हिट. खराब गोलंदाजी. जर तुम्ही स्टंप उडवायला जाल, बॉल हातातून जर या प्रकारे सुटला, ग्रिप मिळाली नाही, तर अशा प्रकारे बिमर चेंडू गोलंदाजाला बिमार करणारा बॉल आहे. 17 धावा. 17 म्हणजे क्रिकेटमध्ये खतरा गोलंदाजावरती आलाय खतरा, कारण की येणारा बॉल फ्री हिट आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. 9 आणि 10 आज लागलेला नाही अजूनही. वर्गमित्र चषकामध्ये फार बॉल टेरिसच्या बाहेर 7व्या मजल्यापर्यंत षटकार पाहिले होते. जेव्हा नसतं त्यावेळी तसे फटके लागतात, असतात त्यावेळी कमी. फ्रीडचा बॉल आहे. ऑन दी अप खेळलाय. डिक्लर झोनमध्ये. बरोबर प्रेक्षकांच्या स्वागताकरता मस्तकाला दस्तक दिलंय. स्कूटीवरती 3 होते प्रेक्षक. ओके आहेत ना. आणि या 2 धावा. ओव्हर झाल्या 2. रन्स आहेत 19. SDJ 18 मध्ये पाहिजे आहेत टोटल 28. 18-28 ची गरज. बॉलमध्ये पाहिजे 28. हेड शॉट देखील पाहिला जो गणेशने डिक्लर झोनच्या दिशेने 2 धावा ठोकल्या गेला. आता प्रशांत वरती जिम्मेदारी आहे. 18 बॉल 28 चेस करायच्या, तर अजयला याच प्रकारे गोलंदाजी करायची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन, 1 विकेट त्याच्या नावावर आहेत.
ऑफ स्टॅम्पवर पिचिंग केलेला बॉल, कव्हरला बॉल खेळलाय, फिल्डर आहे, आरामात एक रन कंप्लीट. एका धावाने स्ट्राईक रोटेशनचं काम चालू आहे की गणेश चांगली बॅटिंग करतोय तर त्याला स्ट्राईकवर आणलं जातंय. येणारे बॉल 17-17 पाहिजे. 27 धावा, बॅलेन्सिंग मॅच 50-50 हा मुकाबला पाहतोय रगरगत्या उन्हामध्ये. गरमीचं वातावरण, रनवेमध्ये थोडासा बिघाड होतोय आणि इथे डेड बॉल घोषित केला जातोय. येणारे बॉल 17-17 27ची गरज. मागील मॅच प्रिन्सने जिंकवला, काय मॅच जिंकवला, प्रेक्षकांची मनं जिंकली. नॉट आऊट राहायला 46 धाव संख्या त्याच्या बॅटमधून पाहिल्या. अगोदरच क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता, मोहित पाटील एस्ट्यांच्या मागे आहे. आता मात्र डॉट बॉल येतोय. जेवढे डॉट बॉल तेवढा कमबॅक गोलंदाजी करणाऱ्या माऊली 11 कडून आणि तेवढा दबाव क्रीव 21 या संघावरती राहील. म्हणूनच या मॅचमध्ये माऊली 11ला देखील मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे. अगोदरचा मॅच पराभव झाले होते. राऊंड विकेटने अजय येतोय पुढचा बॉल घेऊन. ओ यावेळी हा बॉल पाहिला तर बॅटर एष्टी रक्षक दोघंही बीट झाले. हलकासा बॅटचा स्पर्श लगावला. एक रन येतोय. एका धाब्याने धावपळक पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे 21 धावा पाहिजे आहेत. टोटल 36. येणारे बॉल 15. 26 पाहिजे 15 बॉलमध्ये. 15 बॉल 26ची गरज. स्विंग अँड मिस, लेग कटर बॉल होता. समोरून बॉलला फिरवलंय. डॉट बॉल येतोय. अजयचा चांगला आतापर्यंत बॉलिंग अटॅक राहिलाय. 26 पाहिजे. येणारे बॉल 14. 14 बॉल 26चा मॅच. आज टफ झालाय. चेतन दादांचं आगमन होत आहे, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. कव्हर पॉइंटला खेळलेला बॉल, पॉइंटचा फिल्डर आहे, थोडासा चाचपडलाय, दबाव आहे परंतु जबरदस्त फिल्डिंग. एक रन फेकी ॲक्युरेट. धपळक 1 पुढे आलंय. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 22. 22 धावा 5 बॉल. 13 बॉलमध्ये 25ची गरज. काम 25 करायचं आहे, 13 25. हे मॅचचं समीकरण. अंतिम बॉल अजय. काय गोलंदाजी केली या मॅचमध्ये. मोठा फटका येईल का? डेफिनेटली. शेवटच्या बॉलवरती केलाय प्रहार. चेंडू सीमारेषी पार. RPL सीझन 5 हाय-फाय सिक्सर. 6 धावेने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 28. येणारे 12 बॉलमध्ये पाहिलं तर पाहिजे आहेत 19. 12-19चा मॅच. कमॉन डीजे. बारा बॉलमध्ये पाहिजेत 19 धावा. इथून काउंटडाऊनला झाले सुरुवात. मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. असं नाही की क्रेव 21 संघ वरचढ दाखवेल. विकेट डॉट बॉल घेतले माऊली 11ने तर मॅचमध्ये बनून राहील, कारण की जिग्नेश नावाचा गोलंदाज झालाय ज्याच्यामध्ये क्षमता आहे कमी धावा घेणं, विकेट घेणं आणि जबरदस्त गोलंदाजी करणं. पहिला बॉल प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. मिस्की हुक. 1 धाव कंप्लीट. फिल्डर इतक्या आरामात आलाय की कधी कधी आराम हारामही म्हटला जातो. आलाय चौकार. नशिबाचा चौकार. थोडासा ग्रिप भेटला नाही या शूजला. राहुल मात्रे 300 वाली बुट. ओहो इन स्विंग. आता चांगला बॉल होता.
डॉट बॉल येतोय. आतापर्यंत पाहिलं तर धावा 32 झाल्यात, पाहिजे 15. येणारे बॉल 10. मॅच मध्ये केलाय कमबॅक डॉट बॉलने. स्वतःला आणि संघाला सावरलंय जिग्नेश या गोलंदाजाने. आता या बॉलला केलंय हुक, पाठवलंय 2 धावेंकरता 2 धावा भूक. काय चाबूक षटकार असता जर इतर ग्राउंड असतं तर. शॉट अप्रतिम होता, हुकचा फटका जवळजवळ लांब लचक षटकार ठोकलाय. 34 धावा या धावफलकावरती. येणारे बॉल आहेत टोटल 9 मध्ये पाहिजे आहेत 13 धावा. 13 धावसंख्येची गरज, चेंडू आहेत 9. 1 विकेट 1 डॉट बॉल. गोलंदाजी करणारा संघाला हवाय आणि याच प्रकारे चौकार षटकार पाहिजे आहे बॅटिंगवाल्या टीमला. 9 चेंडू 13ची गरज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट नाही. आता समोरच्या दिशेने उडवलंय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क. मॅचची हवा काढणारा हवाई सफर षटकार. कडक शॉट. 8 बॉल 8 मध्ये 7. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. फिल्डर येईल तिथपर्यंत दर्शक बनून राहील. या 2 धावा. धावसंख्या 42 वरती सध्या आपण पाहतोय. म्हणजे टोटल 5 पाहिजे आहेत. येणारे 7 बॉल. एकतर्फा मॅच केलाय. 6 बॉल किती धावा रोखल्या जातील की इथे मॅच फिनिश होईल. हो आहे मॅच. 6 बॉल जिंकला हव्यात. 5 रन्स होऊ शकतात, डिफेंडही होऊ शकतात. क्रिकेटमध्ये 6 बॉल 6, 6 बॉल 5, 6 बॉल 4. अनेक वेळा संघ अडचणीमध्ये आल्यात. षटकार मारण्याच्या नादामध्ये विकेट जात आहेत, डॉट बॉल येत आहेत. 1 ते 2 डॉट बॉल हव्यात आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी हवी आहे, चांगली फिल्डिंग पाहिजे. 6 बॉल कंपल्सरी 5ची गरज. बॉलिंग मार्कवरती चर्चा केली, कोणाला आणलं जाईल? काय रमेश पाटीलला आणलं जाईल बॉलिंग मार्कवरती? सध्या इंजरीने त्रस्त आहेत. कमॉन डीजे, 6-5ची गरज. विषय असेल 1 रन पाहिजे आहेत. 4 बॉल 1ची गरज. रुद्र चांगली कॉमेंट्री करतो. ओ खेळ खल्लास. मॅच फिनिश 6. म्हणजे 5 धावा उधारी ठेवल्यात माऊली 11 संघावरती. आता माऊली 11ला वेट अँड वॉच करावा लागेल की इतर संघ कसे जिंकतायत आणि त्यानंतर जिंकल्यावरती नेट रन रेट याचाही विचार. सध्या खुश आहे की
क्रीव 21 एक मात्र संघ आहे जो दोन्ही मॅच जिंकला आहे. अभिनंदन. एका लाईनअपमध्ये या. समोरचा संघ लाईनअपमध्ये आहे तर माऊली 11 आपणही लाईनअपमध्ये या जेणेकरून ती शिस्त अप्रतिम दिसते या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस वसंत फार्म आणि त्यांच्या अपोजिट क्रीव 11. चला टॉसला या. मॅन ऑफ द मॅच द्यायचा कोणाला हा प्रश्नचिन्ह आहे. गणेश आपण आहात या मॅचचे हिरो. यायचा गणेश. मोहित पाटील आणि थोडं या ग्राउंडवरती ट्रॉफीचं नातं लांब आहे. मग ते वर्गमित्र चषक असो प्रीमियर लीग असो परंतु मोहितची भरपूर मेहनत आहे. खरोखर टुर्नामेंटमध्ये खेळणं टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं कुठे काय पाहिजे काही नको त्याकडे लक्ष देणं फार कठीण काम असतं आणि ते सोपं केलं मोहितने. टॉसला यायचं कॅप्टन क्रीव 21 आणि वसंत फार्म. म्हणजे वसंत फार्म या अगोदर एक मॅच जिंकलाय तो ही प्रिन्सची ती कॅच सुटली तिथे मॅच सुटला होता नाही तर तोही संघ 2 मॅच जिंकला असता. पण तो जयेश शेजवालचं ते 47चं योगदान पाहिलं होतं पहिल्या मॅचमध्ये. म्हणजे एक जिंकला एक हरलाय आणि समोर दोन्ही जिंकलाय एक हरलाय. म्हणून टॉप 1 आणि टॉप 2 अशा 2 टीम आज क्वालिफाय होतील ज्यांचा अंतिम मॅच असेल.